पंकजा मुंडेंकडून उभं राहणाऱ्या मराठ्यांना निवडणुकीमध्ये पाडा. दसरा मेळाव्यामध्ये जरांगेंच्या निशाण्यावर पंकजा मुंडे. गुलाम शब्दावरून जरांगेंचा मुंडेंकडे काम करणाऱ्या मराठ्यांवर रोष व्यक्त. आमचं गुलामीचं गॅझेट मग इंग्रज तुमच्या घरामध्ये राहत होता का? तुम्ही 1931च्या जनगणनेनुसार आरक्षण घेतलं, मग इंग्रज तुमच्या परिवारातील होता का? जरांगेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल. रक्तबीजासारखा जातीवादाचा राक्षस आता जन्माला आलाय. हा राक्षस नेस्तराभूत करण्याची शक्ती मिळावी. दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य. ओबीसींचा कट ऑफ 485 तर ईडब्ल्यूएसचा 450 आहे. कुणाला फसवताय? काही जणांना खुर्ची मिळवण्यासाठी ओबीसी मधून आरक्षण हवंय. मराठा आरक्षणावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. 2 घास कमी खा पण स्वाभिमानानं राहा. गुंड पाळू नका. भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. 2024 मधील दसरा मेळाव्यातील काही जण दिसत नाहीत. पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं. गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायांना 10 जन्म कुणी संपवू शकणार नाही. धनंजय मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा. पंकजा मुंडेंच्या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे फोटो झळकले. दिवंगत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे धनंजय मुंडेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन. भगवान भक्तीगडावरील पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी. बीड जिल्ह्यामधील नारायणगडावर मनोज जरांगेंचा मेळावा संपन्न. प्रकृती ठीक नसतानाही मनोज जरांगे यांची मेळाव्याला हजेरी. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. शंखनाद होणार, मशाल पेटणार. ठाकरे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार. ठाकरेंच्या सेनेकडून स्पष्ट. ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांना शर्मिला ठाकरेंकडून मिठाईचं वाटप. शिवतीर्थ परिसरात शर्मिला ठाकरेंकडून शिवसैनिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा. पालिका निवडणुकीच्या आधीचा मेळावा असल्यामुळे शिंदेंच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. आधी निष्ठावंतांचे मेळावे व्हायचे, आता गद्दारांचे मेळावे होत आहेत. गद्दारांवर चिखलफेक होणार असेल तर त्यामध्ये चुकीचं नाही. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल. राज ठाकरेंच्या हस्ते शिवतीर्थवर शस्त्रपूजन. सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांच्या शस्त्रांचं राज ठाकरे यांच्या हस्ते पूजन. नातू कियानकडून आजोबा राज ठाकरे यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. आजोबा राज ठाकरे यांना आपट्याचं पान देत कियानकडून दसऱ्याच्या शुभेच्छा. आम्ही संविधानावर चालणार, मनुस्मृतीवर नाही असं अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं होतं. संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य.